हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा। बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई। सांगलीत विशाल पाटलांना प्रदेश काँग्रेसचा इशारा। विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक। मुंबईतील मराठा हॉटेलमध्ये अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। रत्नागिरी रायगडमधील प्रचार सभांना भास्कर जाधवांची दांडी। भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा नाराजीच्या चर्चा सुरू। महायुतीत नाशिकचा तिढा कायम। नाशिकची जागा भाजपला सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजपचे दिनकर पाटील नाशिकातून लढण्यास इच्छुक। महायुतीचे 4 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। श्रीरंग बारणे, सुजय विखेंसह सदाशिव लोखंडे आणि हिना गावित आज अर्ज भरणार। महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे तर बीडमध्ये बजरंग सोनावणे अर्ज भरणार। अजित पवार गटाचा जाहीरनामा दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। अमरावतीसह वर्ध्यात आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचं आयोजन। नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचारार्थ आज महायुतीचा कार्यकर्ता मेळावा। देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाण उपस्थित राहणार। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा। काँग्रेसनं म्हटलं होतं, याचा अर्थ ज्यांची जास्त लेकरं त्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटतील। मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं। रशिया युक्रेन आणि इराक इराण युद्धामुळे कापसाचे भाव कडाडले। सरकारकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 4000 कोटींची तरतूद। आचारसंहितेनंतर वाटप होणार, फडणवीसांची माहिती। मला आणि माझ्या पुतण्याला मारण्याचा कट रचला जातोय, माझ्या जीवाला धोका। ममता बॅनर्जींच्या भाषणात दावा। काँग्रेस नेते राहुल गांधींचा आजचा केरळ दौरा रद्द। अचानक आजारी पडल्यामुळे राहुल गांधी रांचीच्या सभेतही गैरहजर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। तिहार जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही यावर आज निर्णय। भारताचा ग्रँडमास्टर डोमाराजू गुकेशनं रचला इतिहास। टोरंटो येथे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत विजय। मुकेशचा आता वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनसोबत सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।